आजी किती वर्ष आले तुम्हाला इकडे राहतात तुम्ही? 9 वर्ष होत आली ना, सांगते काय? 9 वर्ष. मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचंय. तुमचं नाव काय आजी? अनिता शिवाजी भडाळे. हॅपी दिवाळी टू एव्हरीवन. फर्स्ट ऑफ ऑल सॉरी, खूप उशीर होतोय खरं तर व्हिडिओ अपलोड करायला, कारण कामांचं वर्क शेड्यूल फार हेक्टिक आहे सध्या, त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड करता नाही आली. त्यासाठी सर्वप्रथम सॉरी सर्वांना. आणि आजचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. धनतेरसच्या 2 दिवसाआधी मी नेहमीप्रमाणे जिमवरनं माझ्या घरी येत होतो. घरी येत असताना मी जे काही पाहिलं ते पाहून आय वॉज व्हेरी शॉक की असं सुद्धा आयुष्य असू शकतं माणसांचं. चिंचपोकळीमध्ये एक आजी राहतात, त्यांच्यासोबत त्यांची मुलगी राहते, जी लहानपणापासूनच ॲबनॉर्मल आहे. ॲबनॉर्मल हा खरं तर चुकीचा शब्द आहे, पण ती मुलगी काय वेदना सहन करत असेल, काय त्रासातून जात असेल, ते परमेश्वराला आणि तिलाच माहिती आहे. आजी किती वर्ष आले तुम्हाला इकडे राहतात तुम्ही? 9 वर्ष होत आली ना, सांगते काय? 9 वर्ष. अरे बापरे. तुमची मुलगी आहे का? ही मुलगी आहे. अच्छा. मुलगा आहे, तो लग्न झालं त्याचं, ते नाते काय आणून देतो. डबा आणून देतो फक्त? ते भाड्याने घर आहे ना, त्याचे दुकान आहे ना, ब्युटी पार्लर काढलंय बायको. हा काय? स्वतःचं घर नाही ना, भाड्याने. हा. स्वतःचं घर आम्ही काय ठेवलं नाही ना, नवऱ्याने कमवलंच नाही काय. दारू पिणे तो नेऊन आश्रममध्ये कांदोलीला पण आहे बोलतात. मग डॉक्टरांकडे जा. मुलगा तुमचा बोलतो ना डॉक्टरकडे चल, डॉक्टरकडे उपचार करूया. दिवाळी होऊन दे बोललो. अच्छा, दिवाळी नंतर नक्की जाणार का? मी तुमच्या मुलाचा नंबर घेतलाय. ऑपरेशन करायचं नाही, डोळ्यात करणार ना, मोतीबिंदू पडलाय तर. अच्छा, मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचंय. ही तुमची मुलगी आहे ना? बघाय पण मांडी फाडली. आश्रममध्ये गेलो तिथे खड्डा पडला लावणी, ती चालायची बंद झाली, जागेवर. ते आम्ही बोलतो तुमच्या मुलाशी, पण मुलाचं ऐका. तो तुमच्यासाठी एवढं करतोय, असं इथे किती वर्ष बघत नाही. बघणार तो बोलला आता मला. माळ्यावर पडेल बोलतो. अच्छा, मी बोलतो तुमच्या मुलाशी परत एकदा. हा, माळा आहे ना तिथं, माळ्यावर झोपते ती लोक. नाही करू आपण. तुमच्या मुलाचा नंबर घेतलाय, त्यांनी मला सांगितलं म्हणतो इथं राहतो. मी त्याला जाऊन भेटतो आता परत एकदा. अच्छा, तुम्ही तुमच्या मुलाला सांगत नाही का उपचार करायचे बहिणीवरती किंवा काय? काय करणार आता, पाय वरती जाय आता, लांब होत नाही. अच्छा. हात पण आहे, पाय पण. बापरे. नाही, मी सकाळी इकडनं चाललो होतो, मी तुमचं घर पाहिलं. 9 वर्ष इथेच राहत आहेत. मग इकडे तुम्हाला बाकीचे लोक मदत करतात की नाही? चहा पाणी देते, चहा. आणि जेवणाचं कसं करता मग? जेवण एका टायमाला आणते, एका टायमाला खाते, वडापाव. अच्छा. मारवाडी येते, देते आम्हाला चहा पाणी. तुमचं नाव काय आजी? अनिता शिवाजी भडाळे. अनिता शिवाजी भडाळे. अच्छा. आणि तिचं नाव काय? म्हणजे दर्शना. मग तिथे डॉक्टरचे उपचार वगैरे काहीच चालू नाही आहेत आता? बंदच केला आता 9 वर्ष. बापरे. बीपीच्या गोळ्याकडे आमचे बाहेर. मग ती सांगते कसं तुम्हाला की तिला त्रास होतोय किंवा काय? नाही सांगत, हाताने चीर करतेच कोणावर काय कसं. अच्छा. बाथरूम वगैरे कळत नाही ना, त्याच्यामुळे काय घेत नाहीत कोण. मी फळं आणली आहेत, चादरी आणली आहेत, आणि मिठाई पण आणली तुमच्यासाठी. दिवाळी आली आहे ना, ते सगळं घेऊन आलो तुमच्यासाठी मी. ते तुम्हाला देतो मी आता आणू ना. चला, आलोच, थांबा. आजी हे बघा, हे ब्लँकेट आहेत, हे ठेवा तुमच्याकडे, नवीनच आहेत. पांघरून आपण अंगावरती घेतो ना, त्या 2 नवीनच आहेत. हे तुम्ही आणि तुमच्या मुलीला पण द्या वापरायला. आता थंडीचे दिवस आलेत ना. आणि ही मिठाई आहे, मिठाई. दिवाळी आली आहे तर ही मिठाई. हॅप्पी दिवाळी तुम्हाला पण. हॅप्पी दिवाळी. हे भेळ 2 पॅकेट. खाऊ तुम्हाला, खाऊ. हे अंथरुण आहेत, पांघरुणे अंगावर, ब्लँकेट. थंडीचे दिवस आलेत ना, त्यासाठी. हे केळी आहेत आणि सफरचंद आणलेत. हे फळं रोज खा, फळं ताकद देईल तुम्हाला. आणि संत्री आहेत. हे सगळं तुमच्यासाठी आणले मी. आता मी रोज तुम्हाला भेटायला येणार. रोज सकाळी इकडनंच जातो मी जिमला. माझी व्यायामशाळा बाजूलाच आहे, इकडनंच मी रोज जातो. मी रोज तुम्हाला भेटणार आणि विचारणार तुम्ही सगळं खाल्लंय की नाही. हा, येस येस. आणि हे मेन म्हणजे वापरा ब्लँकेट. हे नवीनच आहेत. हा, थंडी आली आता, हे तुम्हाला आणि दर्शनाला कामाला होईल.
ठीक आहे, मी येईनच रोज. काय लागलं तर सांगा मला. चला येऊ. काय डॉक्टरकडे जाऊ, मी डॉक्टरांना पाठवतो हवं तर इकडे. येईल ना डॉक्टर, आमचा सचिन डॉक्टर येतो इंजेक्शन मारायला. येतात ना, मग त्या सचिन डॉक्टरांशी पण बोलतो मी हवं तर. पण तुम्ही काळजी घ्या, तिची काळजी घ्या. तिला सांभाळायचं त्याला कसं हे केलं. नाही बरोबर आहे, आम्ही पण आहोत तुमच्या सोबत सगळेजण. मला जास्त काही सांगायचं नाहीये, फक्त ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सर्वांना एकच अपील करायचंय, जमेल तेवढी मदत करा. डिस्क्रिप्शन मध्ये मी ऍड्रेस टाकतोच आहे. परत तिकडची लोकल माणसं त्यांना मदत करतात, सो त्या लोकल माणसांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. पण मला सर्वांना एकच सांगायचं आहे की जेवढी मदत तुम्हाला करता येईल तेवढी प्लीज करा. ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही जर जवळच आसपास असाल किंवा तिकडे राहत असाल तर तिकडच्या लोकांना, चिंचपोकळी, लालबाग, भायखळा, परळ ह्या एरियातल्या लोकांना एवढंच सांगेन की असं आपल्या जवळच खूप त्रासातून जाणारे व्यक्ती राहत आहेत, तर त्यांना नक्की मदत करा. थँक्यू.